नमस्कार. आता आपण या ठिकाणी जे आहोत इथं आम्ही आठवडे बाजार खाजगी मैदानात जागेत घेत असतो. खरं पाहता त्या आठवडे बाजार भरवण्याची वेळ आली नाही पाहिजे, जेणेकरून पुढच्या समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागेल. महापालिकेचे जे भाजी मंडईसाठी आरक्षण आहे तेच जर आपण विकसित केलं तर त्याच ठिकाणी सर्व नागरिक जाऊन भाजी घेत जातील आणि मग त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असेल, इतर व्यवस्था असतील. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी भाजी मंडईचं आरक्षण आहे ते आपल्या संपूर्ण या 26 नंबर प्रभागामध्ये आता मला वाटतं फक्त आपल्या कावेरी नगरला एक झालेला आहे, परंतु पिंपळे निल्लक, विशाल नगर, कसपटे वस्ती या संपूर्ण परिसरामध्ये भाजी मंडई नाहीये. मग हे आठवडे बाजार रोडवरती भरले जातात. त्यामुळे आपण महापालिकेने जी आरक्षण आहे ती खरं पाहता ह्या 30-35 वर्षाच्या कालावधीमध्ये विकसित होणं अत्यंत गरजेचं होतं, ते झाले नाही. इथून पुढच्या काळामध्ये मात्र आपल्या सर्वांना बरोबर येऊन ह्या बाबतीत विशेष लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. हे जे रस्त्यावरती फुटपाथवरती लोक व्यवसाय करत असतात यांच्यासाठी सुद्धा एक हॉकर झोन महापालिकेमध्ये तशी एक धोरण आहे की एक हॉकर झोन करायला पाहिजे. त्यासाठी ते हॉकर झोन सुद्धा आपल्या वॉर्डमध्ये नाहीये. त्यामुळं असे जे लोक रस्त्यावरती येऊन फुटपाथवरती येऊन आपला व्यवसाय करतात त्यामुळं पथचालकांना सुद्धा त्या ठिकाणी पादचाऱ्यांना सुद्धा अडचण होती. ह्यासाठी हॉकर झोन सुद्धा होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती उपाय सुद्धा आहे, परंतु तो उपाय ती उपाययोजना आपण महापालिका प्रशासनाने नागरिकांनी सुद्धा त्यासाठी आणि प्रतिनिधींनी विशेष करून पाठपुरावा करणं अत्यंत गरजेचं आहे. इथून पूर्वी जे झालं यापूर्वी जे झालं ते समजा आता जाऊ द्या, इथून पुढे मात्र आपल्याला ह्या गोष्टींसाठी प्रयत्न करावा लागेल. त्याचबरोबर ओपन जिम ही सुद्धा एक कन्सेप्ट अलीकडच्या काळामध्ये अत्यंत लोकप्रिय होत चाललेली आहे. जे लोक सकाळी मॉर्निंग वॉकला जातात, ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण असतील, महिला असतील, यांच्यासाठी ज्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी ओपन जिम करणं गरजेचं आहे. आणि संपूर्ण आपल्या या प्रभाग क्रमांक 26 मध्ये अशा अनेक ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी आपण ओपन जिम करू शकतो, ते सुद्धा झालं पाहिजे. अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला करणं गरजेचं आहे. तरुणांसाठी स्विमिंग पूल होणं गरजेचं आहे, प्ले ग्राउंड होणं गरजेचं आहे. प्ले ग्राउंडचं सुद्धा आरक्षण आहे, परंतु आजपर्यंत या ठिकाणी प्ले ग्राउंड झालं नाही, हे सुद्धा एक दुर्दैव आहे. आणि मग त्यामुळे काय होतं, प्ले ग्राउंडचं आरक्षण विकसित न केल्यामुळं ही खाजगी जी मैदानं आहेत, खाजगी प्लॉटवरची मैदानं भरमसाठ त्या ठिकाणी शुल्क आकारलं जातं आणि तरुणांना मैदानावर त्या खाजगी मैदानावर फी भरून जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. महापालिकेचं जे जे आरक्षण आहे खेळाच्या मैदानासाठी असेल, इतर गोष्टींसाठी असेल, ती आरक्षणं जर विकसित केली तर ह्या प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागणार नाही. याची सुद्धा विशेष नोंद खरं पाहता महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी यापूर्वी या मंडळींनी घेणं गरजेचं होतं. परंतु यापुढील काळामध्ये आपण यासाठी निश्चितपणे पाठपुरावा करू आणि आपल्या परिसर कसा सर्व सोयींनी सुसज्ज होईल याकडे लक्ष देऊ. धन्यवाद.